इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पुण्याची नशा की काळजाला पडलेले भगदाड, विषारी दारूने 11 जीव घेतले, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना हाय व्होल्टेज डोस. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आणि कष्टाचा घाम गाळणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या कामगार नगरीत मानवी जीवाशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. दारूच्या नावाखाली थेट मृत्यूचा सापळा रचणाऱ्या एका कथित रॅकेटने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल 11 जणांचा बळी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर अनेकांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. फुगेवाडी, दापोडी आणि हडपसरच्या काळेपडळ भागात ज्यांनी या कथित स्पिरिटयुक्त पेयाचे प्राशन केले त्यांना तीव्र विषबाधा होऊन आपले प्राण गमवावे लागल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी योगेश वानखडे नावाचा संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याने केमिकल आणि स्पिरिटचे जीवघेणे मिश्रण तयार केल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी त्याने फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात या घातक रसायनाचा पुरवठा केला आणि बघता बघता 11 हसते खेळते संसार उघड्यावर आले. या दुर्दैवी घटनेत सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर काहीशी संभ्रमावस्था पाहायला मिळाली. फुगेवाडीतील मृत पावलेल्या 6 4 जणांचा मृत्यू हा हृदयविकार अथवा अन्य कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. काय सांगावं साहेब, सामान्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात आणि त्यावर पांघरूण घालण्यात आमच्या व्यवस्थेचा हात कोणीच धरू शकत नाही. मात्र वैद्यकीय आणि रासायनिक तपासणीनंतर हा मृत्यू केमिकलयुक्त विषारी पेय प्राशन केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आणि यंत्रणेचे पितळ उघडे पडले. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुख्य संशयित सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत. या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी वरिष्ठ पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे कडक निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री महोदय अत्यंत गंभीर सुरात म्हणाले की माझे दोन्ही पोलीस आयुक्तांशी सविस्तर बोलणे झाले आहे. हे विषारी रसायन नेमके कुठे तयार केले जाते त्या जागेचा पोलिसांनी शोध घेतला आहे. आतापर्यंत 8 संशयितांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात सहभागी झालेल्या अन्य लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. बाधितांवर तातडीने उपचार सुरू असून हा केवळ अपघात नसून एक प्रकारे मानवी मृत्यूस कारणीभूत असणारा गंभीर गुन्हा आहे. यात मिथेनॉलचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याने संशयितावर अतिशय कडक कायदेशीर कलमांखाली कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री महोदय, आपण या संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश करणार आणि दोषींवर कडक कायदेशीर कलमे लावणार हे आश्वासन कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्हच आहे. परंतु हे बेकायदेशीर आणि जीवघेणे रॅकेट जेव्हा छुप्या पद्धतीने राजाश्राशिवाय किंवा प्रशासनाच्या नकळत फोफावत होते तेव्हा स्थानिक पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नक्की कोणत्या कर्तव्य दक्षात मग्न होते हा कायदेशीर आणि नैतिक प्रश्न आज सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारा संशयित वानखेडे अटकेत आहेच, पण कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि या अवैध धंद्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा कधी उगारला जाणार? 11 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर तरी आता संबंधित यंत्रणेची सुस्ती उतरेल आणि अशा बेकायदेशीर साखळ्या कायद्याच्या चौकटीत कायमच्या उद्ध्वस्त केल्या जातील हीच अपेक्षा. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.